दोन फलंदाज सचिन 11 आणि जे 20 संघ आपण पाहतोय. विराजला भरपूर कॉल आले बघा ना, 2 षटकं त्यांनी टाकली या स्पर्धेमध्ये. आशुतोष विराजला भरपूर कॉल येतात आता. दोन्ही ओव्हर भारी टाकल्या पहिल्या आणि दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा. पहिल्या मॅच मध्ये 4 धावा 1 विकेट, दुसऱ्या मॅच मध्ये 5 धावा आणि 1 विकेट. आणि सलामी जोडी आपण पाहतोय शेखर पवार आणि निनाद रसाळ. आणि शेखरला तुम्हाला पाहायला मिळतो सलामी जोडी. आणि जीत भोईरला तुम्ही पाहतायत पहिलं षटक घेऊन असताना जीजी स्पोर्ट वाकलन एका साईडने या स्पर्धेचा आपण लाईव्ह आपण एका साईडने स्पर्धा खेळली होती. आणि आपण पाहतोय सुपर sport.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. निनाद रसाळ स्ट्राईक एंडला आहेत. 9 सेकंडला आपण पाहतोय शेखरला तुम्ही पाहतायत. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक निहाल शेलारला तुम्ही पाहताय स्क्वेअर लेगच्या पंच भूमिका. आणि जीत भोईरला तुम्ही पाहतायत पहिल्या ओव्हरमध्ये. सामन्याला होते सुरुवात, पहिल्या फेरीतील तिसरा सामना. पहिला चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता एसट्यांच्या मागे किरण मात्रेंना तुम्ही पाहतायत. काल ISPL मध्ये आपण केतन मात्रेचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. आणि 2 सलग सामने सुद्धा जिंकले त्याच्या टीमने चेन्नई सिंगम्स तुम्ही पाहतायत. केतनने जबरदस्त अर्धशतक त्याच्या बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंग केली. हा चेंडू आपण पाहतो हलक्या हाताने खेळत आहे. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल तिथे मेल सिंगलने खातं उघडलं तर ते आपण पाहतो निनादचं. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत. जीतने पहिला चेंडू डॉट तुम्ही पाहिला, रिव्हर्स फटका खेळ होते. आता स्ट्राईक एंडला शेखरला तुम्ही पाहतायत. शेखर पवार हलकस अपील करण्यात आलं होतं, त्याचमुळे आम्ही चेंडू रिलीज ज्यावेळी होतो त्यावेळी थांबतो. आणि स्लो वन चेंडू होता, चेंडूची गती कमी केली होती. बॅट्समन आपण शेखर सुद्धा थोडंसं ऑफ साईडला आपण पॉईंट कव्हरला फटका त्याला खेळायचं होतं. आणि गोलंदाजाचं काम असतं अपील करणं, आणि ते स्वाभाविक त्यांचा प्रयत्न करावा लागतो त्यांना, कारण की पंच ज्यावेळी बाद घोषित करतील, नॉटआउट घोषित करतील. आता मात्र शेखर स्वतः निघालेत. या अगोदर चेंडू आणि बॅटची एज नव्हती, मात्र आता हलकीशी एज लागली. आणि किरण मात्र त्यांच्या मागे एक चांगला झेल टिपलाय. कारण चिकू या टीमचा एक चर्चेत असणारा खेळाडू आहे, आणि त्याने झेल एस्टनच्या मागे सुरेख टिपलाय. फलंदाज बाद. पहिली विकेट मिळाली जीत भोईरला. आशिष रसाळ आलेत बॅटिंग करण्यासाठी. आपण बघतोय आशिष आणि निनाद 2 बंधू आपण बघतोय. लेजंड क्रिकेटर विश्वास रसाळ यांचे 2 सुपुत्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जे सॉन्ग सुद्धा आपण बऱ्याच वेळा ऐकलं मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये सुद्धा आम्ही निविजेकर, आणि ते गाणं सुद्धा भरपूर चर्चित राहिलं. सकाळी DJ मास्टरच्या माध्यमातून सुद्धा ते गाणं तुम्ही ऐकलं. 57 वर्षाची परंपरा या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. ऑन साइडला टर्न केला, पहिलाच बॉल फेस करत असताना आशिषने बॉलला पाठवून दिलंय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आशिषच्या बॅट मधनं 7 धावा दापर कधी लागल्यात. यानंतर जयनुमान बेतवडे आणि अंतारलीमध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण की 2 सामने ऑलरेडी उंबारली संघाने जिंकलेले आहेत. वाडेकर संघ या स्पर्धेत बाहेर गेला, अगस्त संघ या स्पर्धेत बाहेर गेला, आणि देवीचा पाडा संघ सुद्धा या स्पर्धेत बाहेर गेलेला आहे. जीत भोईर थोडासा फिल्डिंग मध्ये चेंजेस करत
वडाचं जे झाड आहे लक्षात घ्या, त्याला डायरेक्ट फांदीला बॉल लागला तर षटकार आहे आणि टप्पा पडून लागला तर चौकार. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आले, गॅपमध्ये खेळत आहेत. डीपमधनं क्षेत्ररक्षक ऋषी भोईर वेगाने आलेले आहेत आणि ऋषीला माहिती आहे 2 धावा ऑलरेडी गेले आहेत, त्यामुळे घाई करण्याची गरज नाहीये. जीतचं पहिल्या षटकाचा खेळ संपला, जीत कॅप घ्यायचे. 2 ने धावसंख्या 9 वरती आपल्या पाहायला मिळते. बरोबर 4 मिनिटांमध्ये जीतने पहिले षटक फेकलेले. टाइम मॅनेजमेंट जीत भोईर आणि वाकलन संघ बऱ्याच वेळा तुम्हाला फास्ट खेळताना पाहतो. 9 धावा धावपलकात लागल्यात. आशिषने 8 धावांमध्ये आशिष नाबाद आहेत आणि आपण म्हणतो निनाद 2 चेंडूचा खेळ केला, 1 या धावसंख्येतून नाबाद आहे. चला सामना लगेच सुरू करा, जास्त वेळ नका घेऊ. वाकलन टीम दुपारचे 2 वाजलेलेत. ऋषी भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. गाडी आहे का? 4 व्हीलर व्हाईट का? जीत भोईर, ऋषी भोईर, निशांत भोईर, उमेश भोईर असे गोलंदाज या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. गाडी नक्कीच रिमूव्ह होईल. ऋषी भोईर गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकात 9 धावा आलेले आहेत. इथे मध्ये चेंडू आपण पाहतोय, जीत वेगाने आलेत आणि एकाच हातामध्ये चेंडूला उचललाय, फेकी गेले. त्यामुळे नक्की जीत भोईर नेहमी चर्चेत का असतात, बॅटिंग असो, बॉलिंग असो आणि फिल्डिंग खास करून. एक सिंगल जिथे मिळाली ती निनादच्या खात्यामध्ये. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये सचिन 11 आणि जे 20 संघ आपण पाहतोय 10 वरती पोहोचले. पहिला वाईट होता. ओके, पहिला चेंडू वाईट होता ऋषीचा. बारा धावा धाबा आपल्या पाहायला म्हणजे पहिला चेंडू वाईट फेकला तर ऋषी वाईट यॉर्करचा वापर करण्यात आलेला आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. 9 सेकंडला आपण पाहिलं तर आशिष रसाळ यांना तुम्ही पाहता 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आहेत. मात्र ऋषी भोईर आता सिद्धी करायच्या स्पर्धेत त्याला 2 व्हीलर बाईक सुद्धा मिळाली. त्याच्या करिअरची ती 10वी बाईक आपण पाहिली. फटका चांगला आहे, मिडऑफच्या वरून बॉलला पाठवलाय. क्षेत्ररक्षक अजिंक्य वेगाने आलेत. चेंडूची गती थोडीशी कमी झाली होती, त्यामुळे 2 धावा इथे जरूर मिळाले. 2 धावसंख्या पुढे सरकेल ती 14 धावा. आज रुपेश भोईर नाही आहेत बघा. एनडी शेठ मतलब त्यांचे सुपुत्र आमच्या सोबत आहेत 12व्या खेळाडूच्या भूमिकेत. हा चांगला चेंडू होता. पुन्हा अजिंक्य आले. दुसऱ्यांदा अजिंक्यकडे हा बॉल येतोय. चांगली फिल्डिंग झाली. पुन्हा 2 धावा मिळतील का? रनआउटची संधी असेल, मात्र 2 धावा इथे बेगाने पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 16 वरती आपल्या पाहायला मिळते. पुढचा बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षकाचे प्रयत्नही चांगले होते. मात्र बॉल जाईल सीमा पार. चौकार. 2 षटकांचा खेळ समाप्त. प्रथम बॅटिंग करत असताना सचिन 11 जे 20 संघ आपण पाहतोय 10.00 सरासरीने 20 धावा. रायगडची धगधगती तो बघा. मच्छिंद्र पाटील सर सुद्धा आमच्या सोबत जोडले गेले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचा आवाज तुम्ही डीडी स्पोर्टवर सुद्धा ऐकला. स्वागत आहे मच्छिंद्र पाटील सर आपले.
फॉलो थ्रू मध्ये आपल्याला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डॉट चेंडूची ते समाप्ती होते. जीत भोईर आले दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 2 षटकात 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. रमाकांत मडवी साहेबांचं या कटआउट आपल्याला पाहायला मिळतो. आता नगरसेवक पदी म्हणून त्यांची निवड झालेली आहे. ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सुद्धा ते राहिलेले आहेत. आणि दिवा म्हटल्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून सुद्धा ओळखला जात. आणि शैलेश पाटील यांची हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळाली. सलग तिसऱ्यांदा ते नगरसेवकपदी विराजमान झाले. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदेश भगत यांची आपण बोललो ठाणे महानगरपालिकेमध्ये नक्कीच नगरसेवकपदी त्यांची निवड झाली. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. मात्र फॉलो थ्रू मध्ये जीत भोईरने एक चांगला झेल टिपलाय आणि फलंदाजाचा डाव संपलाय. समीर आले बॅटिंग करण्यासाठी. 20 वरती दुसरा धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. सचिन 11 जे 20 संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना यानंतर जय हनुमान बेतवडे विरुद्ध अंतार्लीमध्ये मॅच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चला दोन्ही टीमचा कॅप्टन आला असेल तर रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. तिसरं षटक प्रगती पाहतोय. अजूनही 2 षटकांचा वेळ तुमच्याकडे. आणि समीर आले बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय. बॅकफुटला गेले. पॉइंटला खेळायचं होतं समीरला. मात्र समीर आल्या पावली माघारी परततोय. जीत भोईरच्या खात्यामध्ये आता दुसरी विकेट. आणि जीत भोईर आता मात्र हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहे. बघायचं हॅट्रिक पूर्ण करेल का. भावेश पाटील आलेत. आज आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेमध्ये शैलेश पाटील यांनी विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे. बघायचं इथे जीत भोईर विकेट हॅट्रिक पूर्ण करतील का. नवीन बॅटर भावेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. 20 वरती धावसंख्या अक्षरशः थांबली आहे ती. सचिन 11 जे सुरुवात चांगली केली होती. 2 षटकात 20 धावा होत्या. मात्र या षटकात आपण विचार केला पहिला डॉट, दुसरा डॉट, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथ्या बॉलवरती विकेट आणि आता हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहे गोलंदाज जीत भोईर. भावेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. प्रतिष्ठा स्पोर्टच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. वाकलन संघाला आपण पाहतोय निशांत होते. निशांत भोईरला तुम्ही पाहतायत. अखेर 5व्या बॉलवरती 2 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. यावर नंतर पाणी घेऊन जायचं मैदानात. 3 षटकांचा खेळ समाप्त. आज वाजवी षटक जीत भोईरचं आपल्या पाहायला मिळालं. फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये आल्या. 2 विकेट आल्या. 3 षटकात सचिन 11 जे बी संघ 22 वरती 3. आणि अजून आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त स्पर्धा आपण मध्ये मराठी चषक 2026 आणि पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. पहिला सामना आपण पाहिला तर देवीचा पाडा विरुद्ध जय जलेश्वर प्रांजल 11 बॉडीगर. तिथे मात्र देवीचा पाडा संघाने ती मॅच जिंकली. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये आपल्याला ओमसे आगासन विरुद्ध उंबारली. तिथे उंबारलीने मॅच जिंकली. त्यानंतर उंबारली आणि देवीचा पाडा मॅच झाली सेकंड राऊंडची. तिथे मात्र बाजी उंबारली संघाने मारत असताना गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. निशांत भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. प्रसिद्ध तबला वादक आपण पाहतोय जयेंद्र भोईर यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथ्या षटकाची सुरुवात. सेकंडला आपण पाहिलं तर निनाद सेकंडला आहेत. मात्र पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय.
23 धावा दाबोळमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. निशांत हातावरती नियंत्रण नाही, ऑप्शनच्या बाहेरच चेंडू पिचिंग करतात प्रत्येक बॉल. धावसंख्या 24 वरती आपल्या पाहायला मिळते, भरपूर बाहेर आहे. शशांक पाटील सरांना तुम्ही पाहतात आणि या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक स्वतः एक चांगले क्रिकेटर निहाल शिराळ्यांना तुम्ही पाहतायत पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय. मात्र निशांतच्या हातावरती नियंत्रण नाही आहे. ऑप्शनच्या प्रत्येक बॉल ते दोन्ही बॉल वाईट टाकले, त्यांनी ऑप्शनच्या बाहेरच टाकलेत. आता चेंडूची गती कमी केली. उमेश भोईर काय करतात एक्झॅक्टली, 2 पायांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावांसाठी चौकार. जणू काही फटक्यांचे चटके लागले उमेशला आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 28. सचिन 11 निजे 20 संघ या मॅच मध्ये. 4थं षटक प्रगती पथावर एकच चेंडू 4थ्या षटकातील आतापर्यंत झालेले आहे. निशाने 1 बॉल मध्ये 6 धावा खर्च केलेले आहेत. वाकलन संघ नेहमीच टेनिस बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर वाकलन संघाची नेहमी दहशत राहिलेली आहे. काही संघांमध्ये जरूर अपयश जरूर आलेले आहे. मात्र हाही चेंडू ऑप्शनच्या बाहेरच आहे. त्यानंतर किरण लॉंगॉनला येथील जीतला जावं लागेल, कारण की गोलंदाज ज्यावेळी खराब गोलंदाजी करतो, वाईट बॉल टाकतो, त्याला थोडंसं मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. आणि ते देण्यासाठी आता अनुभवी खेळाडू या टीमचा तारणहार जीत बोर गेलाय. त्यांच्या मागे 29 धावा झालेल्या आहेत. मग असे प्रेम भोरने 5 वाईट एकाच ओव्हरमध्ये टाकले होते आणि आता निशानने 3 वाईट टाकलेले आहेत. त्यामुळे जीतला जावं लागलं. एकच चेंडू झालेला आहे. धावसंख्या 29. दुपारच्या भोजनानंतर सचिन ठाकूर सुद्धा आमच्यासोबत जोडले गेलेत. इथे चेंडू आपण पाहतोय हवेत होता, मात्र ऑफ स्पिन फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. दादांना विनंती असेल या माळूपडे आमचे नेहमी सांगा असायच्या MRI चे चेंडू असायचे पूर्वी, त्यावेळी सर्वात लांब षटकार करमदादा पाटील यांच्याच बॅटमधून त्यांनी पाहिले. अकुटप्याचा बॉल होता. शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बघायचे पंचांचा इशारा येणं बाकी असं वाटतंय. बॉल थांबलाय का उमेश? चौका नाही ना? ओके. 2 धावा मिळाल्या. त्याचे आमचे पंचही गेले होते. पस्तीस धावा दाखल होते आपल्याला पाहायला मिळते. 4थं षटक प्रगती पथासन थोडंसं मागणं षटक दिसते. आपण पाहिलं तर निशांत ज्याच्या हातावरती नियंत्रण नव्हतं, वाईट बॉल, त्यानंतर चौकार काय आपण पाहिले. 3 बॉल मध्ये 13 धावा आतापर्यंत त्याने खर्च केले आहेत. स्लोअर 1 चेंडू मात्र गती लवकर पिकअप केलेली आहे. आपण पाहिलं तर निनाद रसालच्या बॅट मधून आला हा टावरिंग षटकार. अमोल पाटील यांच्यावर वडाच्या झाडावरून जर षटकार गेला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. माझ्या करिअर मध्ये मी पाहिला आदेश भगत ते मारला होता, त्यानंतर मी अजूनपर्यंत पाहिलं नाही ते समालोचन करताना. शिवन्या एंटरप्राइजेस अमोल यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज जर वडाच्या झाडावरून जर षटकार मारला, आदेश भगत यांनी मारला होता ज्यावेळी आम्ही समालोचन करत होतो. आणि आज ते नगरसेवकपदी सुद्धा विराजमान झालेत ठाणे महानगरपालिकेमध्ये, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. खरे आपल्या असोसिएशनचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. ऋषी भोईर जेल खाली आलेत आणि जेल सुटलाय. निनाद का जेलकडे पाहत राहिले? कदाचित त्यांनाही वाटलं ऋषी आहे, त्यामुळे ते थांबलेले आहेत आणि ते सांगतायत की क्षेत्ररक्षक ऋषी होते बघा, त्यांनी हात लगेच केला. ऋषीकडनं जेल सुटणं थोडंसं कठीण आहे. एकच धाव घेतली. 42 धावा. टावरिंग षटकार पाहायला मिळेल का वडाच्या झाडावरून जर षटकार मारला तर अमोल यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर
विवंशा इंटरप्राइजेसच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज. भरपूर वर्ष झाले की त्या वडाच्या झाडावरून षटकार आपण पाहिला नाहीये. बेचाळीस धावा झाल्या. 14 षटकातील शेवटचा बॉल आहे. भावेशच्याही बॅट मधनं जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू बराच वेळ हवेत होता. डीप कव्हर मधनं उमेश भोईर तिथे आलेत. धावा आल्यात या ओव्हर मध्ये. आपण पाहिलं तर 4 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकात 22 होत्या आणि 4 षटकात 22 म्हणजेच काय 3 ओव्हर मध्ये 22 आणि एकाच ओव्हर मध्ये 22 आले आहेत त्या निशांच्या. आणि अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक. टॉस साठी यायचे बेतवडे टीमचे कॅप्टन आणि अंतरलीचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. जयहनुमान बेतवडे, अजय पाटील अँड कंपनी. याच मैदानामध्ये बेतवडे संघ चॅम्पियन सुद्धा होता. माटे या स्पर्धेत चॅम्पियन संघ होता. उमेश भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. शेवटच्या ओव्हरमध्ये 44 धावा झाल्या. धावा टॉस जिंकल्यानंतर सचिन 11 जेपी संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मग आतापर्यंत योग्य वाटतोय कारण की 11.00च्या सरासरी 44 धावा. उमेश पहिला चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं आणि या खेळपट्टीवरती चित्र आपण सकाळपासून पाहिलेलं आहे. कधी चेंडू पडल्यानंतर बाउन्स घेतो, कधी चेंडू खाली राहतो. त्यामुळे फलंदाजांना थोड्याशा अडचणी येत आहेत. पुढची मॅच अंतरले विरुद्ध जयहनुमान बेतवडे मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एसके ट्रॉफी सुद्धा काही दिवसांपूर्वी तुम्ही पाहिली. मानेरे संघाने ती स्पर्धा जिंकली याच क्रीडांगणामध्ये आणि रनरअप होता जगदंबा वाकलन बी. सोमनाथ गायकर अँड कंपनी मात्र इथे क्षेत्ररक्षक आहेत. किरण मात्र कोणती चूक करत नाहीये. एक जीवदान जरूर मिळाला होता. निनादला मात्र त्याचा फारसा फायदा घेऊ शकला नाहीये. 44 वरती लागणारा अजून एक धक्का आपण पाहतोय. अमर तांडेल यांचं आगमन झालेलं आहे. यश पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा आलाय. नक्कीच उमेशच्या हातावरती नियंत्रण नव्हतं. धावसंख्या आपण पाहिली तर 45 धावा झालेल्या आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत बेतवडे आणि अंतारली. इथे चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. फलंदाज एका मागोमाग आता फलंदाज बाद होत आहेत कारण उमेश भोईर आपल्यातून गोलंदाजी या मॅच मध्ये करत असताना पुढच्या मॅच मध्ये जयहनुमान बेतवडे विरुद्ध पप्पू पाटील पुरस्कृत स्वर्गीय वेदांत स्फूर्ती गावदेवी अंतरली संघ इन ऍक्शन मध्ये असेल. तोही सामना 5 षटकांचा असेल. राजन पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. 45 ला 5 विकेट गेलेत. 3 बॉल बाकी ती आई ओव्हर मध्ये एक वाईट आलेला आहे. एक डॉट आलेला आहे. बॅटने एकही धावा जर उमेशने दिली नाहीये. उमेश भोईरा नेहमी चर्चेत असतात. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2024 पडले विरुद्ध वाकलन. काय मॅच काढली होती उमेशने आणि त्यामुळे केतनलाही बाईक 4 व्हीलर मिळाली त्या मॅच मध्ये. इथे बघा काय घडलंय. जीत भोईर थोडीशी हुशारी दाखवली ती जीतने. दातलीचे ऋषिकेश मात्रे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ऋषिकेशजी मात्रे साहेब दातिली आपलं हार्दिक स्वागत. 45 वरती 6वा धक्का. चला बॅटर लवकर पाठवा.
भावेशने स्ट्राईक आत्मविश्वासाने घेतली. विपुल रसाल आलेत बॅटिंग करण्यासाठी. चला विपुल थोडीशी घाई करा. दुपारचं सत्र आहे. वाईट स्ट्रॉंग ऑनला चिकूला तुम्ही पाहतायत. किरण म्हात्रे चिकू या नावाने ते भरपूर प्रसिद्ध आहेत. वाकलन गावामध्ये तुम्ही गेले तर नक्कीच तुम्हाला कळेल. ज्याप्रकारे एनडी सेटला तुम्ही पाहता रुपेश भोईर आज नाही आहेत जॉबला असल्यामुळे. नक्कीच इथे मात्र शॉर्ट कव्हरला चांगली फिल्डिंग आहे. फिल्डिंगचा स्टँडर्ड जपलाय. 2 धावा मिळतील का? नाही, रनआउट. 1च धाव मिळाली. विपुल एकही चेंडू न खेळता रनआउट. 7वा धक्का सचिन 11 निजे 20 संघाला 46 वरती. उमेशने फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये दिल्यात. इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस करणार आहोत. एका बाजूला जय हनुमान बेतवडे आणि दुसऱ्या बाजूला पप्पू पाटील यांनी प्रस्तुत केलेला स्वर्गीय वेदांत स्मृती गावदेवी अंतारली. आमचे सुखदेव पाटील असतील. विवेक रसाळ आलेत 9 सेकंडला. 22च्या बॅट मधला फटका चांगला. मात्र निशान डाऊन दी बॉल लॉंग ऑन ला आले. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. पहिला डाव इथे संपलेला आहे. उमेशने जबरदस्त गोलंदाजी स्वागोरच्या षटकामध्ये दाखवलेली आहे. 3 विकेट घेतलेले. टॉस आपण करणार आहोत. संदीप पगडे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन अमर आणि विशाल टॉस बॉक्स मध्ये या. सचिन 11 संघाने 46 धावा केल्यात. विकेट त्यांच्या गेल्या 8 आणि 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. जीजी स्पोर्ट वाकलन या संघाला. नंतर करूया आपण टॉस. बेतवडे विरुद्ध स्वर्गीय वेदांत स्मृती गावदेवी 11 अंतारली. पप्पू पाटील पुरस्कृत. पप्पू पाटील आपण आला असेल तर या व्यासपीठावरती कावरम पाटील साहेबांना विनंती असेल. लेजंड क्रिकेटर बटाळीजीत आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. मॅच जशी सुरू होईल ऐकूया बिनो सरांचा आवाज. जय हनुमान बेतवडे संघाने टॉस जिंकलेला आहे. थँक्यू व्हेरी मच नितीन काळन सर. स्वागत आहे पुनश्च सर्वांचं खेळामध्ये. ज्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. ज्या खेळामध्ये दडले तुमच्या आमच्या आनंदाचं सिक्रेट आणि अनिश्चिततेने भरलेला खेळ तुम्हा आम्हाला नेहमीच वाटतो ग्रेट. आणि या खेळाच्या निमित्ताने मित्रांनो तुमची आमची नेहमी होत असते भेट. स्वागत आहे माताडीश्वर क्रिकेट संघ माताडी आयोजित माताडी चषक 2026. अत्यंत सुंदर अशी क्रीडा स्पर्धा आणि पहिल्यांदाच खरं तर माताडीच्या आयोजनाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बाईक ठेवण्यात आली होती या स्पर्धेच्या माध्यमातून. मला आठवतो तो दिवस जेव्हा ती बाईक केतन मात्रेला मिळाली होती आणि केतन मात्रेने याच मैदानावरती बाईक मिळाल्यानंतर ती समर ढोलेला गिफ्ट केली होती, जो ज्याचा फार जवळचा मित्र समर ढोले कौशाचा आणि नेहमीच त्याच्या पाठीशी उभा राहणारा. या पहिल्यांदा आम्ही हे चित्र बघितलं की मिळालेली एखादी सायकलही कोणी कोणाला देऊ शकत नाही, पण त्याने ती बाईक दिली होती समर ढोलेला. आणि ही ती स्पर्धा माताडी चषक मध्ये हे घडलं होतं आणि ही ती स्पर्धा आपण बघताय जी आज सुरू झाली आहे, जिचा पहिला दिवस आहे. 2 दिवसीय स्पर्धा आहे. अत्यंत सुंदर अशी स्पर्धा आपण बघतायत. अमोल, निहार ही संपूर्ण टीम, रणजित असतील, सगळेजण प्रचंड मेहनत करतायत आणि त्यांनी खूप मेहनत केली. कधी स्पर्धा डिक्लेअर खूप आधी केली होती, पण त्यासाठी
ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत ते करण्याचा त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांचं विशेष कौतुक करूया आपण आणि जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे सामना सुरू आहे. सचिन 11 क्रिकेट क्लब निळजे वर्सेस गावदेवी गजानन क्रिकेट स्पोर्ट्स अर्थातच जे स्पोर्ट्स वाकणमध्ये ही मॅच सुरू आहे. टॉस जिंकून निळजे ने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 5 ओव्हरमध्ये 46 ही धावसंख्या निळजेने उभी केली आणि 47 धावांचं संरक्षण इथून आता निळजेला करायचं. टार्गेट 47चं जी स्पोर्ट्स वाकण समोर. बघूया कशा पद्धतीने हे टार्गेट चेस करतात, कशा पद्धतीने या मॅचमध्ये निळजे सेकंड इनिंगमध्ये परफॉर्मन्स देतोय. विकेट रॅटिंगसाठी आदरणीय संदीप दादा पगडे याचकडून आपण जर बघितलं तर 1137 अच्छा त्यांचा नंबर आहे, बहुतेक गाडी नंबर आहे. नेहमीच या टीमच्या पाठीशी उभे राहणारे. आम्ही लोढा हेवन प्रीमियर लीग मध्ये अनेकदा खूप जमती होतात, अनेक अविस्मरणीय अशा आठवणी आहेत. लोढा प्रीमियर लीग जी नेहमीच या टीमच्या माध्यमातून आयोजित केली जाते. बॉलिंग मार्कवर निनाद तयार झाला. निनाद रसाळ क्रिकेटचा वारसा घरातून लाभलेला आहे. अत्यंत टॅलेंटेड असा अष्टपैलू खेळाडू. विश्वास रसाळ ज्यांनी एक काळ गाजवला, तर 19चा तो काळ होता ज्यांनी एक जबरदस्त क्रिकेटपटू हार्ड हिटर फलंदाज म्हणून निळजे संघासाठी ते खेळले आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आशिष असतील, निनाद असतील यांनी क्रिकेटचे धडे गिरवले. नुसते गिरवले नाही तर ते चांगल्या पद्धतीने गिरवले. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण बघतायत. कॅमेरामॅन थोडंसं बाजूला व मॅच सुरू आहे, आम्हालाही जरा समोर काय चाललं ते बघू द्या. मला माहिती आहे तुम्हाला ट्रॉफीचे फोटो, अच्छा अमोलचे फोटो तुम्हाला घ्यायचे आणि अमोल या स्पर्धेचा आयोजक आहे. आणि सुंदर ट्रॉफी जी चॉईस आहे चांगली आहे. ज्या कोणी चॉईस केली अत्यंत चांगली ट्रॉफी. 2 दिवसीय स्पर्धेमध्ये तुम्हाला अशा ट्रॉफीज बघायला मिळणार नाही मित्रांनो. खूप सुंदर ट्रॉफी आणल्यात आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतल्यात. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर या ट्रॉफीज देखील अत्यंत चांगल्या आहेत, ज्या आम्हाला दिल्यात केजू मुंडे यांनी, स्वर्गीय निकेश मुंडे यांच्या स्मरणार्थ. खाली बसून पाठवलं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गेला. चेंडू सीमा बाहेर. धावा मिळतील इथून 4. जीत भोईर विशेष कौतुक करावं असं वाटतं. जीतचं नेहमीच आमचे फार जवळचे मित्र आहेत, पण आम्ही नेहमी सांगतो की आज केतन टीम मध्ये नाही, पण जीतला आपण बघितलं तर 40च्या दिशेने चाललाय. किती वर्ष टीमची धुरा वाहतोय, जबाबदारीने खेळतोय. एका बाजूला ऋतिक टीम मध्ये नसतानाही विशाल पाटीलने केलेला खेळ, मकर संक्रांत चषकमध्ये टीमला चॅम्पियन बनवलं, पण केतन नसतानाही जीत, ऋषी सगळेजण जबाबदारीने खेळत आहेत. पुन्हा एकदा स्वीप करायचं होतं, संपर्क नाही. निनादचं चांगलं कमबॅक. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला ज्यांच्या वतीने देण्यात आलेली आहे आदरणीय महेश माळी, स्वर्गीय भायमाबाई रामू माळी यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. मगाशी उल्लेख केला निकेश मुंडे यांच्या स्मरणार्थ बेस्ट बॉलर, बॅट्समन, फिल्डर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या 4 ट्रॉफीज आम्हाला केजू मुंडे यांनी दिलेले आहेत. यावेळेस मात्र पाठवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जीत भोईर ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर. आज षटकार आणि षटकाने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झालेली ती 11 धावा. टार्गेट फार मोठं नाहीये का तर टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय जरूर घेतला होता, पण कुठेतरी धावसंख्या 60-70च्या आसपास असती तर दबाव निर्माण करता आला असता, पण सध्या तो दबाव आपल्याला दिसत नाही. वाकण टीम मध्ये आणि जीत वरती आहे. एकूण धावसंख्या 11 धावफलकावरती 4 बॉल मध्ये आलेली आहे. सन्मान चिन्ह आणि सामनावीर आम्हाला स्वर्गीय भायमाबाई काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ आशीर्वाद पाटील याचकडून देण्यात आले. हा चेंडू वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल निनादला. धावसंख्या धावफलकावरती 12. विजयासाठी एकूण टार्गेट 47 धावांचं आहे. 12 पेक्षा कमी आवश्यक धावगती या ठिकाणी बघायला मिळते आणि पहिलेच षटक सुरू असताना धावफलकावरती एकूण 12 आपण बघतोय. निनाद फिल्डिंग मध्ये थोडासा चेंजेस, लॉंग ऑनला थोडासा वाईडिश ठेवलेलं आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आणि गॅप मधून चेंडू निघालाय. थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. चौकार. 16 धावा झाल्या धावफलकावरती आणि अजूनही आपण जर पाहिलं त्या ठिकाणी विजयासाठी 31 धावांची गरज आहे. खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये जीत भोईर.
अनेक रेकॉर्ड्स जीत भोईरने कारकिर्दीमध्ये केलेले आहेत. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आपण त्याला बघतोय, पण निनाद बघूया कशा पद्धतीने त्याला रोखतोय. त्याच्या अगेन्स्ट 2 चौकार 1 षटकार आलेले आहे. खाली बसले होते, गतीमध्ये परिवर्तन केलं ऑप्शन मध्ये. चेंडू गुडघ्यावरती येऊन खरं तर स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पण शेवटच्या क्षणी निनादने लेंथ मध्ये थोडं परिवर्तन केला. चेंडू स्लोअर फेकला ऑप्शन वरती आणि हलक्या हाताने कट केलं, पण हा चेंडू डॉट होता. अशा पद्धतीने पहिले षटक संपले. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. विजयासाठी अजून 31 धावांची गरज आहे आणि 24 चेंडूमध्ये 31 धावा करायच्या आहेत आणि 7.75 धावांची आवश्यक गती. सचिन 11 क्रिकेट संघ निळजे आपण बघतायत, एक चांगला संघ आहे. बॉलिंग मार्कवर आशिष, त्या ठिकाणी आशिष रसाळ तयार होतोय. निनाद रसाळ यांचे बंधुराज बॉलिंग मार्कवर तयार. समीरला आपण बघतायत. आज बॅटिंग मध्ये ती चमक आपल्याला बघायला मिळाली नाही. आपण बघितलं निनादने 27 धावा वैयक्तिक केल्या होत्या. खूप चांगली बॅटिंग केली होती, पण नंतर जसा निनाद बाद झाला त्यानंतर कुठलाही फलंदाज खेळपट्टीवरती स्थिरावला नाही, थांबला नाही आणि निर्भीडपणे लढला नाही. आणि त्यामुळे धावसंख्या आपण जी 46 बघतोय त्यामध्ये 27 धावा वैयक्तिक या निनादच्या आहेत. म्हणजेच की जर आपण बघितलं 19 धावा नंतरच्या फलंदाजांनी जोडलेल्या आहेत. ऑन साइडला चेंडू मिड विकेटच्या दिशेने गेला. फिल्डर येतात डीप मधून. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा सहजतेने पूर्ण करतायत. ऋषीच्या खात्यामध्ये या 2 धावा येतील. धावसंख्या धावफलकावरती 18 आपण बघतायत. आणि वाकांच्या अगेन्स्ट जर तुम्हाला खेळायचं असेल तर प्रत्येकाचं योगदान फार महत्वाचं आहे. सांघिक खेळ होणं फार गरजेचं आहे. बेतवडे गावातील कोणीही ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आला असेल तर या. जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे तयार. अजयला इन ऍक्शन मध्ये बघाल, धीरजला बघाल तुम्ही, अमर तांडेललाही बघू शकाल. हा चेंडू स्वीप केलाय, गेला स्क्वेअरच्या दिशेने. इथूनही मिळेल हा चौकार. वाटलं तर आणखीन काय एडिट करायचं करा, आम्हालाही करू शकता. मॅच चालू करा. धावसंख्या धावफलकावरती बघता पुढे एकूण झालेल्या त्या 22. आडव्या बॅटने खेचायचा तर संपर्क नाही झाला. डॉट बॉल. यानंतरची मॅच तयार झालेली आहेत अंतरले आणि बेतवडे. बेतवडे टीम या मैदानावरती या संघाची कामगिरी नेहमी चांगली राहिलेली आहे. बघूया अंतरच्या अगेन्स्ट कसं खेळतायत. लॉफ्ट केलाय, उंच गेलाय, जेलची शक्यता आहे. वेल जज कॅच. त्या ठिकाणी निनादने हा झेल टिपला आणि पहिला गडी बाद होता मैदानावरती ऋषीच्या रूपाने. जी स्पोर्ट्स वाकणचा. न्यू बॅटर सनी मैदानात दाखल झालाय. इन ॲट नंबर 3. कट केलाय, गॅप मधून चेंडू निघालाय, गेलाय, पोहोचलाय सीमा पार. धावा मिळतील 4. एक वेगळा ड्रेस कोड आपण बघताय त्या ठिकाणी वाकांचा. जो वेस्ट इंडिज संघाचा आपण ड्रेस बघितलेला पूर्वी आधी. या आधीच आपण ब्ल्यू रंगाचा त्यांचा ड्रेस कोड बघितले. अनेक पुरस्कार ते या टीमला लाभत असतात. टी शर्टच्या प्रत्येकाचे पुरस्कार ते वेगवेगळे असतात. या संघाचे पुरस्कार ते सध्या तर आपण बघतोय की प्रतिष्ठा स्पोर्ट्स कडनं हे टी शर्ट त्यांना प्राप्त झालेले आहेत. चांगला चेंडू या ठिकाणी संपर्क नाही झाला. व्यवस्थित चेंडू गेलाय.
विकेट किपरच्या हातात आणि षटक संपलं दुसरं धावा धावफलकावरती आम्हाला सांगतायत रणजित की 26 झाल्यात म्हणजे अजूनही विजयासाठी या ठिकाणी 21 धावांची गरज आहे आणि 18 चेंडू शेष आहे. रिक्वायर्ड रन रेट 7.00 प्रति ओव्हर मागे आपण बघतायत. सामना वन साइडेड आहे या ठिकाणी बघायला मिळतोय. समोर वाकण संघ निलजीबच्या असल्या कारणाने आपण बघतायत की तो प्रेशर आता पहिल्या बॅटिंगमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसला. निनाद व्यतिरिक्त कोणीही दावा केल्या नाही. जर कुठल्या तरी दुसऱ्या बॅट्समनने सपोर्ट केला असता तर कदाचित धावसंख्या 60-70च्या घरात असती तर एक वेगळी मॅच एक वेगळं चित्र तुम्हाला बघायला मिळालं असतं. बॉलिंग मार्कवर अक्षय रसाळला पाचारण करण्यात आलेले. आज सकाळी आपण पहिला सामना कव्हर केला वाडेकर आणि देवीचा पाडा. तिथे देवीचा पाडा संघाने 57 धावा चेस केल्या. त्यानंतर ओमसाई आगासन वर्सेस योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारलीमध्ये आपण मॅच बघितली. त्यांनी 67 धावांचं संरक्षण केलं उंबारलीने. 2 मॅच जिंकलेले आहेत या ठिकाणी आपण जर बघितलं तर चांगली कामगिरी उंबारली संघाची राहिली आहे. हा संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचलाय पण बघूया या मॅच मधून कोण विजेता ठरतोय. यानंतर बेतबडे वर्सेस स्वर्गीय वेदांत स्मृती गावदेवी. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी अक्षय रसाळ. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. स्टाकिंग इनला जीत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ रिव्हर्स खेळायचा प्रयत्न संपर्क नाही झाला. अपील झालाय पंच सांगतात इम्पॅक्ट लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि त्यामुळे हे अपील स्वीकारलं जाणार नाही. जीत अगदी सहजतेने खेळतोय. कुठल्याही प्रकारचा धोका तो पत्करत नाहीये. रिव्हर्स फटका नेहमीच या फटक्याने त्याला भरपूर धावा दिल्यात आणि त्याने मारलेला रिव्हर्स मला आठवतोय मोठ्याच्या विरुद्ध विश्वजीत ठाकूरच्या विरुद्ध जो षटकार मारला होता एकदम मागे थर्ड मॅनला. विश्वजीतही चकित झाला होता. हो खाली राहिला चेंडू आणि हे चित्र आपण नेहमीच या मैदानावरती या खेळपट्टीवरती बघत असतो. चेंडू ऑप्शनवरती पडला की तो खाली राहतो. तिथे बाउन्सच मिळत नाही आणि त्यामुळे फलंदाजांना तो चेंडू बऱ्याचदा चकवून जातो मागे विकेट किपरच्या हातात. हा डॉट बॉल. बॉलिंग मार्कवर तयार अक्षय रसाळ. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्वीप करण्याचा प्रयत्न गॅप शोधण्यामध्ये यश मिळतंय जीतला. चेंडू गेला लॉंग लेग सीमारेषे बाहेर. चौकार. तानाजी पाटील देखील तयार आहेत इन ऍक्शन मध्ये. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. फक्त जीतला रोखणं फार कठीण आहे. त्याला माहिती आहे कुठे फिल्डर नाही आणि त्या दिशेने आपण बघताय आज सलगचा दुसरा चौकार आहे तो आधी लॉंग लेगला आणि हा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. सलग 2 चौकार धावसंख्या धावफलकावरती 34. आता 13 करायचे आहेत. मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलेली आहे. जीजी स्पोर्ट्स वाकणने. विकेट रेटिंगसाठी संदीपजी पगडे याच खेळून 1137 रुपये देण्यात येतील. सचिन 11 क्रिकेट निळजेच्या कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर हे पारितोषिक देण्यात येईल. हा त्यांचा लकी नंबर आहे. त्यांच्या गाडीचा नंबर आहे. जीत पुन्हा एकदा तयार. सामना करेल अक्षयचा. अक्षय लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा टर्न केला. यावेळेस मात्र गॅप शोधली आहे. जिथून फिल्डर काढला तिथेच पाठवलाय चेंडू सीमा पार. सलग येणारा 3रा चौकार आपण बघितला. 3 बॉल 3 चौकार आज राम माधवच्या बॅट मधून आपण बघितले होते आणि आता दुसऱ्यांदा जीतच्या बॅट मधून आपण बघतोय सलग 3 चौकार. धावसंख्या धावफलकावरती झालेली ती म्हणजे एकूण 38. आता केवळ 9 धावांची गरज आहे विजयासाठी. अक्षय पुन्हा एकदा तयार. अक्षयने आतापर्यंत 5 चेंडू डिलिव्हर्ड केलेले आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. जीतसाठी 9 धावांची गरज आहे विजयासाठी.
यावेळेस मात्र ऑफ साईडला पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं होतं, कारण की दिवस खूप जास्त खेळतात त्यामुळे कदाचित तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पण जिथला माहिती रिव्हर्सला तिथे एक क्षेत्ररक्षक तैनात केल्या कारणाने त्याने त्याचे जे फटके होते ते ऑन साईडला दाखवले आणि अशा प्रकारे तिसरं षटक संपले. धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेले ती म्हणजे 39 आणि आता 8 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू 8 धावा. बघूया 8 धावा कशा पद्धतीने चेस होत आहेत. सध्या बॉलिंग साठी तयार होतोय भावेश पाटील. लाईव्ह टेलिकास्ट सूर्य सुपर स्पोर्ट्स.in या वाहिनीवरती. जे व्ह्यूअर्स या सुपर स्पोर्ट्स वाहिनीवरती नवीन असतील त्यांनी चॅनल जरूर सबस्क्राईब करा. सुपर स्पोर्ट्स ही वाहिनी अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असते. गॅप मध्ये खेळतायत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. दुसऱ्या धावेचा धोका पत्करलाय. 2 धावा येतील. आता विजयासाठी 6 धावांची गरज आहे. आज अनेक ठिकाणी तुम्हाला मिरवणूक दिसतील, गुलाल उधळताना दिसतील, कोणाच्या चेहऱ्यावरती आनंद तर कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रूही दिसतील. आणि पुन्हा 5 वर्ष आता मात्र शांत बसावं लागेल. कित्येकाने किती पैसे संपवले, कित्येकाने किती त्रास घेतलेला आहे, कित्येकांना यश आलं, कित्येकांना अपयश आलं. राजकारण फार खतरनाक बनलेलं आहे महाराष्ट्राचं. हवे जेलची शक्यता. जेल ड्रॉप झालाय. 1 धाव दरम्यान मिळेल. आणि यंदा मतदारांच्या मनामध्ये संभ्रम होता. अनेकांना काही ठिकाणी 3 कॅन्डिडेट होते, काही ठिकाणी 4 होते, काही ठिकाणी 2 होते. पण लोकांना बऱ्याच जणांना ते समजावताना बराच वेळ गेला. काही ठिकाणी तुम्हाला डेमो ईव्हीएम मशीन दाखवावं लागले की 3 बटणं दाबली, जर 3 जण उभे आहेत तर तिसरा बटन दाबलं तरच तुमचं मतदान त्या ठिकाणी नोट होईल, अन्यथा होणार नाही. आणि मतदान अशी गोष्ट आहे की कोणी तुम्ही नेऊन कोणाला सांगू शकत नाही की ही बटन दाब, ही बटन दाब. त्याला दाबावी लागतात. 44 धावा झाल्यात आणि 3 धावांची गरज आहे. चेंडू निसटला त्या ठिकाणी बावीच्या हातातून आणि आलाय मिड ऑफच्या दिशेने. केवळ विजयासाठी आता इथे 3 धावांची गरज आहे. सामना पूर्णपणे खुला झालेला आहे. जुने नॉट आउट आहे, ज्याच्या बॅटमधून आपण काही आकर्षक फटके बघितलेले. 5 चौकार 1 षटकार. आणि या दरम्यान आपण बघतायत हा षटकार सामना केलाय. फिनिश मॅच जिंकलेले गावदेवी गजानन स्पोर्ट्स वाकणने त्यांचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम नियोजक ब सचिन 11 क्रिकेट.